हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सुप्रिया शिंदे ब्लॉग्समध्ये। आजचा नवीन इंटरेस्टिंग आणि नवीन करकरीत व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टोमॅटोपासून आपल्या स्किनला काय फायदे आहेत किंवा टोमॅटोपासून आपण क्लीनअप करू शकतो का, तर याच्यावर पूर्ण आजचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की मी कोणते किचनमधले सारे सुद्धा पदार्थ वापरून आपल्या चेहऱ्याला टवटवीत ठेवण्याचा प्रयत्न करते। तर चला तर मग लागलीच व्हिडिओला सुरुवात करू। तर सगळ्यात आधी एक टोमॅटो घ्यायचा आहे, हेल्दी टोमॅटो घ्यायचा आहे। तो बिळबिळ किंवा पिळपिळ झालेला तो टोमॅटो घ्यायचा नाही आहे, एकदम फ्रेश टोमॅटो घ्यायचा आहे। मधून मी त्याला चीर करून घेतलेला आहे। तुम्ही ह्याला घासून किंवा मिक्सरला फिरून सुद्धा ह्याचा रस काढू शकता। तर मी इकडे हाताने स्क्वीज करून ह्याच्यातला पूर्ण जो रस आहे टोमॅटोचा तो काढून घेतलेला आहे। आणि इकडं मी लिंबू घेतलेला आहे, जस्ट 3-4 ड्रॉप लिंबाचे घालून घेतलेले आहे। ज्यांना कोणाला वाटतं की लिंबू माझ्या चेहऱ्याला सूट नाही होते तर तुम्ही स्किप करू शकतात। आता हे ॲक्टिवेट होण्यासाठी इकडे साईडला ठेवलेलं आहे। सेकंड स्टेप आहे ती ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे। नॅचरल ॲलोवेरा जेल असेल तर आणखी चांगलं। तर आपण हे जेलपासून आपण एक मसाज क्रीम बनवणार आहे। आणि जे टोमॅटो आणि लिंबूचं रस टाकून जे बनवलेलं आहे ते क्लिन्झर आहे, क्लिनिंगसाठी आपण त्याचा उपयोग करणार आहे। आता ॲलोवेरा जेल आणि हळद यांचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही गोष्टी एक दिसल्या पाहिजे। तर अशा प्रकारे चमच्याने भरपूर फेटून घ्यायचं आहे, कारण ॲलोवेरा जेल हे लिक्विड फॉर्ममध्ये आहे, लवकर मिक्स होणार नाही। पुढच्या बाउलमध्ये थोडंसं बेसन पीठ घ्यायचं आहे। तुम्ही बेसन पीठ ऐवजी मुलतानी मिट्टीसुद्धा घेऊ शकतात। तर मी इकडे बेसन पीठ घेतले, किंवा राईस फ्लावर पण घेऊ शकतात, तांदळाचं पीठसुद्धा घेऊ शकतात। आणि ह्याच्यामध्ये पण टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटोमध्ये खूप छान अँटी एजिंग प्रॉपर्टीज असतात, ज्याच्याने की तुमची जी ॲक्नेची समस्या आहे किंवा चेहऱ्यावरचा जो निस्तेजपणा आहे तो निघण्यास मदत करते। आणि ग्लिसरीन तर आपल्या त्वचेसाठी वरदान आहे, त्वचेसाठी केसांसाठी ग्लिसरीन वरदान आहे। ह्याच्यामुळे केस तर चमकदार होतात, शिवाय चेहऱ्याची स्किन पण चमकून निघते। आणि आता ह्या तिन्ही गोष्टी एकत्र करायच्या आहेत। इकडे तुम्ही गुलाब पाणीऐवजी रो मिल्क किंवा कच्चं दूध किंवा आपण जे गरम केलेलं दूध असतं ते सुद्धा वापरू शकतात, किंवा पाणीही घालू शकतात। तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर असे 3 स्टेप आपण इकडे तयार केलेले आहे। आणि ह्या तिन्ही स्टेपचा कसा उपयोग करायचा आहे, कसा वापर करायचा आहे ते आधी आपण पाहणार आहात। सगळ्यात आधी टोमॅटो आणि लिंबाचा जो रस आहे, तुम्हाला जर खूप भीती वाटत असेल की माझी चेहऱ्याला चरचर करणार, तर तुम्ही आधी थोडंसं पॅच टेस्ट करून पहा। जर तुम्हाला सूट झालं तरच तुम्ही चा रस आणि लिंबाचा रस चेहऱ्याला लावून घ्या। तर मला तर सूट झालेला आहे, 100% सगळ्यांना सूट होणार। आणि मार्केटमधले ब्लीच लावल्यावर सुद्धा आपल्याला चेहऱ्याला जेवढं चरचर होतं तेवढंच हे लावल्यावर थोडंसं न कळत होतं, पण ह्याचा रिझल्ट खूप छान आहे, 100% रिझल्ट आहे, नॅचरल गोष्ट आहे, तर छान रिझल्ट येतो। बघा, मी 5 ते 10 मिनिट धुवून ठेवलेलं आहे आणि धुवून आलेली आहे। आणि आता बघू शकता तुम्ही, एक बाउन्सी स्किन जे म्हणतात तशी स्किन झालेली आहे। व्यवस्थित चेहरा क्लीन करून घ्यायचा आहे। आणि बघू शकता तुम्ही, चेहऱ्यावर वेगळीच चमकदारपणा आलेला आहे। आता नेक्स्ट स्टेप जी आहे, ही मसाजर जो जेल क्रीम बनवलेली आहे ती चेहऱ्यावरती अप्लाय करून घ्यायची आहे। मी ज्या क्षणाला चेहऱ्यावर ही क्रीम अप्लाय करायला घेतली, त्या चेहऱ्यावर मला अतिशय थंडावा जाणवला। उन्हाळा दिवस आहे, स्किनला थंडावायची गरज आहे। तर चेहऱ्यावर डायरेक्ट बर्फ कसा लावायचा किंवा बर्फ लावण्याची योग्य पद्धत काय, तर ह्याच्यावर जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ घेऊन येईल तो पण। तर आता बघा, व्यवस्थित क्रीम लावून झालेली आहे, हलक्या हाताने मसाज करायचा आहे। इकडे व्हिडिओ मी पळवला आहे म्हणून तुम्हाला फास्ट दिसतं। व्यवस्थित हलक्या हाताने तुम्ही मसाज करून घ्यायचा आहे, एकदम स्लोली करायचं आहे, घाई गडबड करायची नाही आहे। तर व्यवस्थित बघा तुम्ही, किती बाउन्सीपणा आलेला आहे चेहऱ्यावरती। तर आता चेहरा मी क्लीन करून येणार आहे। तर बघू शकता तुम्ही, रफ स्किन, डेड स्किन, अँटी एजिंगची प्रॉब्लेम ह्याच्याने नक्कीच दूर होते। चेहरा धुवून आल्याच्या नंतर ना पुढची स्टेप जी आहे ती, हे जे आपण फेस पॅक बनवलं
तर ते फेस पॅक लावायचं आहे. बरं, ह्या फेस पॅकची जादू अशी आहे की हे फेस पॅक लावून तुम्हाला तोंडाला लावून बसायचं नाही आहे, हे वाळूस तोपर्यंत असं काही नाही. फेस पॅक व्यवस्थित चेहऱ्याला लावायचं आहे आणि तुम्ही स्क्रब करताना कसे चेहऱ्यावरती हात फिरवतात किंवा स्क्रब कसं करतात त्या पद्धतीनं स्क्रब करून घ्यायचं आहे, जेणेकरून फेस पॅक पण होणार आहे आणि इकडे आपली क्लिनिंग स्क्रबिंग दोन्हीही एका दगडात 2 निशाणे आपले बसणार आहे. व्यवस्थित स्क्रब करायचं आहे. खडबड बेसनचं पीठ असल्यामुळे ते खडबड नसणार आहे. तर चेहरा धुवून आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता लास्ट रिझल्ट. माझा चेहरा किती टवटवीत झालेला आहे, चमकदार झालेला आहे आणि स्किन माझी एकदम बाउन्सी झालेली आहे. दोन्हीकडची गालावरची स्किन माझी बाउन्सी झालेली आहे. आता बघू शकता तुम्ही चेहरा किती छान खुलून आलेला आहे. आणि आता लास्ट स्टेप करायची आहे. गुलाबजल घ्यायचा आहे, स्प्रे करायचा आहे चेहऱ्यावरती. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. कोणतं जे मॉइश्चरायझर वापरतात ते मॉइश्चरायझर तुम्ही वापरू शकता. आणि अशा प्रकारे तुम्हाला मी टोमॅटो क्लीनअप म्हणा किंवा टोमॅटो फेशियल तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका.